नमस्कार मंडळी, हे आहे मुंबई एअरपोर्टचं टर्मिनल 2. त्यामुळे अर्थातच आम्ही इंटरनॅशनल ट्रिप घेत आहोत हे तुम्हाला कळेलच. आम्ही गेलो श्रीलंकेला. ही आहे आमची 16 जणांची टीम आणि श्रीलंकेला गेल्यावर आमचे टूर गाईड मिस्टर ज्यूट यांनी अशा फुलांच्या माळा घालून आमचं सुंदर स्वागत केलं. श्रीलंकेच्या कोलंबो एअरपोर्टला आम्ही उतरलो. परदेशात गेल्यावर जर तिथल्या देशाचं सिम कार्ड घेतलं तर सोयीचं पडतं. एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर लगेचच सिम कार्डची ही काही दुकानं तुम्हाला दिसतील. तिथून तुम्ही सिम कार्ड घेऊ शकता. आमच्या टूर कंपनीने ही छान कम्फर्टेबल AC बस आमच्यासाठी अरेंज केली होती. कारण कोलंबो एअरपोर्टहून डायरेक्ट आम्ही निघालो कँडीला जायला. वाटेत श्रीलंकेचं दर्शन घेत घेत आम्ही छान मजेत गप्पा मारत चाललो होतो. आमचे टूर गाईड मिस्टर ज्यूट आम्हाला श्रीलंकेबद्दलची माहिती देत होते. इथे आजूबाजूला सगळं काही अगदी हिरवंगार दिसत होतं. हे कमळाचं तळं पाहिलं किती सुंदर आहे. आणि आम्ही जेवायला एका हॉटेलमध्ये थांबलो. लाकडी वस्तू कोरीव कामाच्या हे श्रीलंकेचं वैशिष्ट्य आहे. जेवणात खूपच वेगवेगळे प्रकार होते आणि सगळे अतिशय रुचकर होते. कँडी शहर थोडंसं उंचावर आहे. त्यामुळे येथील हवा छान थंड होती आणि आजूबाजूला बघता रम्य ही स्वर्गाहुनी लंका याचाच प्रत्यय येत होता. तेवढ्यात थोडासा पाऊस आला आणि सगळं काही अजूनच हिरवंगार झालं. सर्वजण या भव्य डायनिंग हॉलमध्ये जेवणाचा आनंद मनसोक्त लुटत होते. श्रीलंकेचं दुसरं वैशिष्ट्य आहे बाटिक ही कला. यात कापडावर विविध रंगांनी रंगकाम केलं जातं, अतिशय बारकाईने. जेवून झाल्यावर हॉटेलमध्ये जाताना आम्ही वाटेत या बाटिक फॅक्टरीला व्हिजिट दिली आणि पेंटिंग कसं केलं जातं ते पाहिलं. त्यानंतर आम्ही गेलो श्रीलंकेचे विशेष नृत्य प्रकार पाहायला. येथील 3 ते 4 नृत्य प्रकार खूप फेमस आहेत, जे पाहायला खूप मजा आली. तुम्हीही ते एन्जॉय करा.
यांच्या पगडीत खोचलेले गोंडे पाहिलेत का, हे कशा रीतीने उडवतात, पाहायला खूप मज्जा येत होती. हे नृत्य प्रकार चित्तथरारकच होते. हे आहे मयूर नृत्य. मयूर नृत्यातल्या या काही पोझेसचे फोटो काढण्याचा मोह काही मला आवरला नाही. यांची वेशभूषा फारच सुरेख होती. त्यानंतर हा एक मजेशीर माणूस आला. त्याने त्याच्याबरोबर आमच्या ग्रुपमधल्या एकीला नृत्यही करायला लावले. खूप मज्जा आली. श्रीलंकेत नुवारा एलिया येथे चहाचे मळे आहे. चहाच्या मळ्याशी संबंधित हे नृत्य आहे.
आगीशी खेळ म्हणतात तो हाच. श्रीलंकेतल्या लाकडी मुखवट्यांचं वैशिष्ट्य आहे आणि तो या माणसाने परिधान केलेला आहे. येथील लाकडी मुखवटे खूप फेमस आहेत, परंतु हा नृत्य प्रकार मला विशेष आवडला नाही, कारण असं एक रॉकेट घेऊन आगीशी खेळणं मला नाही आवडत. पण हेही चित्तथरारक होतं, हे मान्यच करावं लागेल. त्यानंतर थकले भागलेले आम्ही या आमच्या हॉटेलवर आलो. हे अतिशय सुंदर हॉटेल होतं आणि याचं लोकेशनही खूप सुंदर होतं. याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाव देईनच. तुम्ही श्रीलंकेला गेलात तर येथे नक्की जा. व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.